₹10 एका ड्रिंकने कोको कोला आणि पेप्सी सारख्या दिग्गजांना टक्कर दिली आणि आज शेकडो कोटींचा ब्रँड बनला आहे। ही आहे लाहोरी जीराची प्रेरणादायी यशोगाथा। वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 95। मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत लाहोरी जीराच्या प्रेरणादायी बिझनेस जर्नी बद्दल। मित्रांनो, भारतात सॉफ्ट ड्रिंक म्हणलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर कोको कोला आणि पेप्सी यासारखे ब्रँड्स येतात, पण काही तरुणांनी विचार केला, आपल्या भारतीय चवीची पेय जागतिक ब्रँड्सला टक्कर देऊ शकत नाहीत का? याच विचारातून 2017 मध्ये सौरभ मुंजल, निखिल दोडा आणि सौरभ भूतना या 3 चुलत भावांनी आर्चिन फूड प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली आणि जन्म झाला लाहोरी जीराचा। या ब्रँडची सुरुवात एखाद्या मोठ्या फॅक्टरी मधून झाली नव्हती, तर घरच्या किचन मध्ये तयार केलेल्या एका साध्या जीरा ड्रिंक पासून झाली। त्या पेयाची चव इतकी भन्नाट होती की त्यांनी त्यालाच व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला, पण त्यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान होतं जागतिक कोला ब्रँड्सची स्पर्धा करणं। म्हणून त्यांनी एक वेगळी स्ट्रॅटेजी आखली। फक्त ₹10 किंमत, भारतीय मसाल्यांची चव आणि मोठ्या शहरांपेक्षा टियर 2 आणि टियर 3 सिटीज वर विशेष लक्ष। या स्ट्रॅटेजीमुळे लाहोरी जीरा काही वर्षातच लाखो ग्राहकांच्या पसंतीचा ब्रँड बनला। आज लाहोरी जीरा सोबत निंबू, शिकंजी, कच्चा आम, मसाला कोला असे अनेक भारतीय फ्लेवर्स देखील उपलब्ध आहेत। त्यांच्या यशामागचं खरं रहस्य म्हणजे भारतीय चव, योग्य किंमत आणि मजबूत डिस्ट्रीब्युशन नेटवर्क। आज कंपनी दररोज 20 लाखाहून अधिक बॉटल्सचं उत्पादन करत आहे आणि भारतातील लाखो रिटेल स्टोअर्स पर्यंत पोहोचवत आहे। विशेष म्हणजे आज लाहोरी जीरा हा भारतातील सर्वात मोठा एथेनिक बेवरेज ब्रँड पैकी एक बनला आहे आणि कार्बोनेटेड ड्रिंक मार्केटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे। मित्रांनो, मोठ्या ब्रँडला हरवण्यासाठी नेहमी मोठं बजेट लागत नाही। योग्य आयडिया, भारतीय ग्राहकांची गरज ओळखण्याची क्षमता आणि सातत्यपूर्ण एक्झिक्युशन असेल तर ₹10चं उत्पादन ही शेकडो कोटींचा ब्रँड बनू शकतं। आणि हाच विश्वास कमवत लाहोरी जीरा आज भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बेवरेज ब्रँड्स पैकी एक बनला आहे। तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा आणि बिझनेस वालाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।